लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता भेटला नसेल त्यांच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण 20 तासाच्या आत बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आणि मागील हप्ता एकत्र जमा होणार आहे। म्हणजे तुम्हाला आता 2 मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींना 20 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, 2 मेसेज तुम्हाला येणार आहे। आणि सोबतच एक मोठी बातमी समोर आलेली आहे की अनुदानाची जी रक्कम होती 25,000 रुपये ती सुद्धा आता जमा होणार आहे। बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये अनुदानाच्या विषयी एक मोठा मुद्दा सुद्धा आणला होता। तो मुद्दा सुद्धा आता स्पष्ट झालेला आहे की अनुदान महिलांना कधी मिळणार ते सुद्धा तारीख आता जाहीर झालेली आहे आणि सर्व पैसे कधी मिळणार ते सुद्धा आता आपल्याकडे अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार इथून पुढे ज्या बहिणी, बघा आता शासनाने ठरवलेल्या माहितीनुसार इथून पुढे ज्या बहिणी 4 नियमांचं बसतील, बघा ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्याच बहिणींना एप्रिलपासून हप्ता मिळणार आहे आणि हे 2 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। बघा, शासनाने ठरवलेल्या अनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप होणार आहे, इथून पुढे जे पैसे वाटप होतील ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील आणि 2 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। कारण एप्रिलचा हप्ता आता नवीन वर्षापासून तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी 2 कागदपत्राची मागणी केलेली आहे आणि 4 नियमांबद्दल एक विशेष प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे की सर्व नियम आता काढलेले आहे, पण हे 4 नियम महत्त्वाचे जे नियम आहे ते ठेवण्यात आलेले आहे। आता नियम कोणते असणार आहे यावर एक मोठी अपडेट आली आहे आणि 2 कागदपत्र कोणता असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणारच आहे। पण एप्रिलचा हप्ता 20 तासाच्या आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी आता मेसेज येणार की नाही तो सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आता 20 तासाच्या आत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे, तो सुद्धा मेसेज आता तुम्हाला येणार आहे। यावर एक मोठा अपडेट म्हणजे लाडकी बहीणविषयी एक मोठा अपडेट आलेला आहे। 4 नव्या नियमानुसार काही बहिणींना 2100 रुपये मिळणार। बघा, आता जे नियम लागू होणारे जे नियम लागू झालेले आहे त्या नियमानुसार 4 नव्या नियमानुसार काही बहिणींना 2100 रुपये मिळणार, तर काही बहिणींना 500 रुपये, तर काही बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। कारण शासनाने ठरवलेल्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील आणि काही बहिणींना 500 रुपये, तर काही बहिणींना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। कारण महत्त्वाचे 4 नियम असतात। हे 4 नियमात ज्या बहिणी बसल्या त्याच बहिणींना पैसे येणार, बाकीच्या बहिणींना पैसे येणार नाही। कारण एप्रिलपासून तुमचा हप्ता आता बंद सुद्धा होऊ शकतो कदाचित। माहिती अनुसार तुम्हाला एक महत्त्वाची बातमी देतो की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप होता 1500 प्रमाणे हप्ता वाटप होतोय, त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। हा बदल अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे की अशा 3 फायली त्यांनी तयार केलेल्या आहेत, 3 लिस्ट त्यांनी जाहीर केलेले आहे। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी। पहिल्या यादीमध्ये नाव असणाऱ्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, दुसऱ्या यादीमध्ये नाव असणाऱ्यांना 500 रुपये आणि तिसऱ्या यादीमध्ये नाव असणाऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी असं 3 या 4 प्रकारे याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। सर्व याद्या मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या पद्धतीने याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। आता तुम्हाला 2100 रुपये येणार का 500 रुपये येणार का 1 रुपया सुद्धा येणार नाही, हे 4 नियमांवर लक्षपूर्वक पहा। बघा, हे 4 नियमांमुळेच तुम्हाला सर्व काही ठरणार आहे, म्हणून तुम्ही हे 4 नियम अतिशय लक्षपूर्वक ऐका। कारण महत्त्वाची माहिती म्हणजे हे 4 नियम ज्या बहिणीने पाळले त्याच बहिणींना पैसे येणार आहे, महत्त्वाचे असतात। म्हणून तुमच्यासाठी 10वा हप्ता आता 2100 रुपये सुरू झाला। पहिल्या टप्प्यात 6 जिल्हा असणार आहे। बघा, आता जिल्हेवाईज पैसे वाटप होणार आहे। सर्वात प्रथम या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे 10वा हप्ता आणि तो 2100 प्रमाणे। पण लिस्ट अनुसार ज्या बहिणींच्या पहिल्या लिस्टमध्ये नाव असेल त्यांनाच 2100 रुपये येणार आहे, ही सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। आणि सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, कारण आदित्यताई तटकरे यांनी सर्वात मोठी बातमी दिलेली आहे की सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। काही ठराविक बहिणींना एप्रिलचा हप्ता कायमस्वरूपी बंद होईल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलपासून कायमस्वरूपी हप्तासुद्धा बंद होईल, अशी माहिती आपल्याला आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। याच्या माध्यमातून पैसे जे आता वाटप होणार आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 वेगवेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत। बघा, या विशेष प्रकारे 4 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये तुमची यादी असणार आहे
2100 रुपयाची यादी, 1500 रुपयाची यादी, त्यानंतर 500 रुपयाची यादी आणि शेवटची जी यादी असणार आहे त्यामध्ये अशा बहिणींचं नावं असतील ज्यांना 1 रुपयेसुद्धा येणार नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यासाठी असे 4 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। आता तुम्हाला तुमचा नंबर कोणत्या यादीमध्ये लागतं ते कसं आपण पाहू शकतो ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो की पहिल्या यादीमध्ये जर नंबर लावायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ती सुद्धा माहिती मी तुम्हाला देतो। कारण पहिल्या यादीमध्ये जर नंबर आला तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आणि जर दुसऱ्या यादीमध्ये नंबर आला तर तुम्हाला 1500 रुपये। म्हणून पहिल्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला 2100 रुपयाच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचं ती माहिती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। आणि दुसऱ्या यादीमध्ये नंबर असेल तर 1500 रुपये। बघा, शासनाने ठरवलेल्या अनुसार 4 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। दुसऱ्या यादीत नंबर लागला तर 1500 रुपये येणार आहे आणि तिसऱ्या यादीत नंबर लागला तर फक्त 500 रुपये येणार। बघा, अशा प्रकारे डिवाइड करण्यात आलेलं आहे। आणि शेवटची यादी म्हणजे चौथी यादी जी असणार आहे त्यामध्ये ज्या अशा बहिणींचं नाव असणार आहे ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यासाठी त्यांचं नाव आता चौथ्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। आता आपण पाहूया कोणत्या यादीमध्ये बहिणींचं नाव आहे हे कसं आपण पाहू शकतो। आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता हप्ता जो वाटप होतोय 2100 रुपयाचा यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण 2 मिनिटं पहा। पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो की नंबर लावण्यासाठी काय करावं लागेल, कोणकोणतं डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार, कोणते ते नियम असणार आहे, 2 कागदपत्र कुठले असणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। 10वा हप्ता आता सुरू झालेला आहे, याची यादीसुद्धा तयार झालेली आहे। ही यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। 10व्या हप्त्यासाठी जी यादी तयार झालेली आहे ती यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो, कारण योजनेच्या माध्यमातून 53 लाख बहिणी अपात्र ठरलेले आहे। काही बहिणींना पात्र असून सुद्धा फक्त 500 रुपये देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। यामागचं कारण काय असणार आहे? कारण अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे की एक चौकशीसुद्धा होणार आहे। अशा विशेष प्रकारे एक चौकशी होणार आहे। त्या चौकशीच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे या नाही द्यायचे यासाठी एक सर्वेसुद्धा होणार आहे। ज्या बहिणींना सर्वेमध्ये काही आढळून आलं नाही त्या बहिणींना पैसे मिळणार। ज्या बहिणींच्या घरात या 4 नियमांबद्दल एकही वस्तू आढळून आले तर तुम्हाला एकसुद्धा रुपया यापुढे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा। म्हणून जाणून घ्या कोणकोणते नियम असणार आहे, या नियमांमुळे बहिणींना कसं पैसे मिळणार, काय मिळणार ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक तयार झालेले आहे। 4 ते 5 दिवसात सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। पूर्ण यादी तयार झालेली आहे। विशेष प्रकारची यादी तयार करण्यात आलेली आहे, कारण हा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही। काही बहिणींना 2100 रुपये तर काही बहिणींना 1500 रुपये, म्हणून यासाठी याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। लवकरात लवकर 5 ते 6 दिवस तुम्हाला लागतील। 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आता विशेष प्रकारे जे सर्वात महत्त्वाचे 4 नियम असणारे ते नियम जाणून घ्या। त्यानंतर मी तुम्हाला कागदपत्राबद्दल सांगतो आणि या यादीमध्ये नंबर कसा लावायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते ते नियम असणारे। सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम, कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे। कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। बघा, तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं। या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरला आहे लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालं आहे। म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे। जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे। आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे। तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला, आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, ते पण 2025चे। जुनं इन्कम चालणार नाही। आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्यायचं। तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही। ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे। आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025च असणे गरजेचं आहे। ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी। आता दुसरं कागदपत्र दाखवतो
दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं, तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4च महिने झाले, याला 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्डसुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचं आहे आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो. पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का? 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालं आहे ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालं आहे. बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे. तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्मसुद्धा भरून दिले. ठीक आहे, यामुळेच 15 फॉर्मसुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतं आहे. म्हणून आता रेशन कार्डसुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे, आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालेलं आहे. बघा ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येतं हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलं आहे. ठीक आहे, आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे, तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे. बघा म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेलं आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलं आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठलीही स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं. आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल. म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे आत्ताची. लाईट बिल त्यांनी का दिलं आहे की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकतं एका कुटुंबात. समजतंय का, एका कुटुंबात 1 किंवा 2 व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे. ठीक आहे,
आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं. त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं. म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्ससुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे. ते कसं करणार तुम्ही, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही. ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत. फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे. जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे, लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.